मुंबईतील 2 मेट्रो मार्ग आजपासून सेवेत येणार। दहिसर ते मीरा रोड आणि डायमंड गार्डन मंडाले मेट्रोचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। एसआयटीची आज संध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटी काय खुलासा करते याकडे सगळ्यांचं लक्ष। तपासाची दिशा आणि नवे खुलासे समोर येण्याची शक्यता। भोंदू खरातने चमत्काराने नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावत शोषण केलं। चौकशीत भोंदूची कबुली तर दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। चौकशी दरम्यान खरातचं धक्कादायक विधान। शिवसेना उबाठाच्या मुंबईतील नगरसेवकांची आज बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करणार संबोधन। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सगळ्यात मोठा इशारा। एका रात्रीत संपूर्ण इराण नष्ट करू शकतो, ती रात्र आजही असू शकते। ट्रम्प यांच्या इशाऱ्यानं जगभरात खळबळ। इस्रायलचा तेहरानच्या 3 विमानतळांवर हल्ला। बुशहरमधील इराणचा नौदल तळ उडवला तर सगळ्यात मोठ्या तेल प्रकल्पावरही केला हल्ला। इस्रायलचा लेबनॉनमधील गोलानी ब्रिगेडच्या तळांवर हल्ला तर हिजबुल्लाचे 300 पेक्षा जास्त तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा। आसाम, केरळ आणि पुदुचेरीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांच्या रॅली। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर बातम्या सुरुवातीला बघूयात। मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे। आज दिवसभरातली ही लक्षवेधी घडामोड आहे। मेट्रोचे हे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवासी सेवेमध्ये आज दाखल होतील। त्याशिवाय TBM द्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाची सुरुवात आणि BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मुंबईमध्ये सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आहेत। आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत। मेट्रो 2B या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 याचं लोकार्पण आज होणार आहे। मुंबई आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे। सध्या मुंबई मेट्रोचं जाळं 90 किलोमीटरवरून 2006 पर्यंत 120 किलोमीटरपर्यंत टप्पा पार करेल। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ सुखकर होईल। मेट्रोचे 2 महत्त्वाचे टप्पे सुरू होत आहेत। एकूण लांबी 23 किलोमीटर आहे। अंधेरी पश्चिम पासून ते मानखुर्द पर्यंत असा टप्पा आहे। खरं तर 3 टप्प्यांमध्ये काम सुरू आहे। मुंबईकरांना नव्या ज्या मेट्रो मिळणार आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय, पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 2 नव्या मेट्रोंचं लोकार्पण होईल। नव्या मेट्रो म्हणजे काम त्यांचं सुरू होतं। आजपासून त्या दोन्ही मेट्रो मार्ग सेवेमध्ये दाखल होतील। मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात आणखी एक आधुनिक पाऊल। वांद्रे कुर्ला संकुल इथल्या वाहतूक कोंडीचा निपटारा करण्यासाठी म्हणजे ती वाहतूक कोंडी होऊ नये ती टाळण्याकरता प्रस्तावित असलेल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन आज होत आहे। MMRDA द्वारे राबवला जाणारा हा प्रकल्प आहे आणि देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे। त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। एस्थेटिक कॉरिडॉरवरून पॉट टॅक्सी जे आहे ते पॉट टॅक्सी पण एक फार एस्थेटिक व्हेकल असतात आणि त्या व्हेकलमध्ये 6 लोक ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम बसू शकतात आणि हे सगळे ऑटोमॅटिकली चालू असतात। सो स्टेशन इज गिवन, टॅक्सी जी आहे ते एक त्या स्टेशनमध्ये येतील,
त्या ठिकाणी तर टॅक्सीच्या दार जे आहे ते आपोआप उघडतात, लोक बाहेर येतात, आपोआप बंद होतात, लोक आतमध्ये बसून गेल्यानंतर बंद होतात आणि ते टॅक्सी जी आहे ते ट्रॅव्हल करते. इट्स अ व्हेरी सेफ अँड अ व्हेरी गुड मोड ऑफ ट्रॅव्हल. आणि आपण आता जे BKCमध्ये हा पॉट टॅक्सीचा प्रकल्प करतो आहे, हे निश्चितच BKCचे ऑफिस गोअर्स जे आहे त्या ऑफिस गोअर्सचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे फ्रॉम बँड्रा स्टेशन टू कुर्ला स्टेशन आणि मध्ये जे आहेत लाईन 3 आणि आमचे लाईन 2B या सगळ्यांचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक चांगला सोल्युशन असणार. परिसरातील संतोषनगर इथे 2 गटात राडा झाला होता आणि या राड्यानंतर मुंबई महापालिकेकडून परिसरात मोठी तोडक कारवाई करण्यात आली आहे. या राड्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या काही संशयितांच्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमची जो मागणी होती, काल आम्ही प्रशासनकडे मागणी केली होती. या कालची जी घटना मरीमाताच्या यात्रामध्ये झालेली, आमचे जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ता होते त्यांच्यावर तलवारा आणि लोखंडच्या रोडने हल्ला झाला, त्याविरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने FIR सुद्धा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 10 आरोपीची अटक सुद्धा झालेली आहे. नंतरची कारवाई आमची अशी होती की तो जो जिहादी आहे, तो जो ड्रग पेडलर आहे, त्याच्या घरावर बुलडोजर ॲक्शन झाला पाहिजे. काय तो त्याचा घर नाही, तो ड्रग्ज विक्रीचा अड्डा आहे. आपण जे आहे ते कायदेशीर जी कारवाई आहे त्याच्या अनुषंगाने केलेली आहे आणि यापुढे पण आपण ती लीगल ॲक्शन असेल ती आपण घेणारच आहोत. जे बीट मार्शल असतील किंवा इकडले संबंधित पोलीस ऑफिसर असतील त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी होती. आपण ज्या काही गोष्टी येतात पडताळून त्यानुसारच आपण पुढची पाऊल घेणार आहोत. ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न तुमच्या माध्यमातून दिंडोशीतील स्थानिक रहिवाशांना काय आव्हान असेल जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये? आपल्याला आत्तापर्यंत सर्व प्रशासन आणि रहिवासी जे आहेत आणि सर्व संबंधित त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. याच प्रकारचं सहकार्य राहावं, शांतता त्यांनी ठेवावी आणि शांत आपलं वातावरण आहे असंच आपण मेंटेन करणं, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती राहील आपल्यामार्फत. दरम्यान गोरेगावात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणत सुनील प्रभू यांनी घटनेचा निषेध केलाय. तर ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी असंही त्यांनी यावेळी म्हटलं. झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मी याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर मी आज पोलीस CP यांच्याशी बोललो. मी त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गर्द ड्रग्स विक्री करणारी लोक आहेत ज्यांच्या टपऱ्या आज तोडल्या, ह्या सतत 2.5-3 वर्षापासून विधानसभेमध्ये याबद्दल मी आवाज उठवतोय. स्वतः प्रत्यक्ष CP आणि DCP यांना रायटिंगमध्ये मी पत्र दिलेली आहेत की या संपूर्ण दिंडोशीमध्ये, कुरारमध्ये, जिथे इथे म्हणून या अशा विक्री करणारी मंडळी आहेत जी नटोरियस्ट आहेत, समाज विघातक आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. आज त्यांनी ती कारवाई केली.